Hey guys, welcome back to my YouTube channel. आई नो बहुत ज़्यादा टाइम हो गया है, मैंने कोई ब्लॉग या कुछ इंटरव्यू कुछ भी अपलोड नहीं किया है। तो रिसेंटली मुझे एक मराठी कॉमेडी टीवी शो पे बुलाया गया था जिसका नाम है हसता है ना हसायलाच पाहिजे, और वहाँ पे मुझे उस शो के पूरे कास्ट के साथ में टाइम स्पेंड करने का मौका मिला, मुझे उनके इंटरव्यूज़ देने का मौका मिला। मैं काफ़ी एक्साइटेड थी उन सारी चीज़ों के लिए क्योंकि बहुत बड़े स्टार्स है वो मराठी के। सो आई होप कि आपको ये व्लॉग अच्छा लगे। अगर आपने अभी तक लाइक नहीं किया, मुझे पता है आप आगे जाके लाइक नहीं करोगे, आप अब भी लाइक कर दो यार, और कुछ सही लगे गलत लगे कमेंट कर देना। आई होप कि आपको ये व्हिडिओ अच्छा लगे एंड सबस्क्राईब करना मत भूलना। नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज आपल्यासोबत आहेत हसताय ना हसायलाच पाहिजेची टीम, आणि यांना कोण नाही ओळखत, यांना ओळखलत का? हे कोण आहेत माहिती आहे? भाऊ आहे त्यांचे, जुळेत हे, कोण बोलेल? हे जुळेत की नाही? हो, जुळेत है ना? शर्ट पण बघा आमचे जुळेच आहेत, चष्मे पण बऱ्यापैकी सेम आहेत. जर तुम्हाला बसण्याची पद्धतही सेम आहे. जर तुम्हाला स्वस्तातला निलेश साबळे पाहिजे असे आहेत ते जातात सुपाऱ्या करायला, माझ्या अपरोक्ष बरेचसे सुपाऱ्या करतात ते. अच्छा, त्यात आधी तर आपल्या प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की खूप सुंदर नाटक चाललेलं. आम्ही सगळ्यांनी तिकडे बघितलं, आम्ही बसून अक्षरशः सगळे लोक आम्ही बघत होतो की कशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन्स करतात, कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करताय, कसे ऑन द स्पॉट तुम्ही जोक्स तयार करताय. आणि टू बी ऑनेस्ट हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं, मी कधीही असं लाईव्ह बघितलेलं नाही आहे. सो आय एम रिली ग्रेटफुल फॉर दॅट. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आवडेल की काय प्रिपरेशन म्हणजे एवढा मोठा शो आपला ऑलरेडी होता, ठीक आहे, आपण ते सगळं पाठी सोडून पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना नवीन पद्धतीने काहीतरी नवीन वाढू इच्छितो. सो काय तुम्ही प्रिपरेशन्स केलं, काय माइंडसेट असेल तुमचा? नाही, माइंडसेट आहेच, कारण इतकी वर्ष लोकांना आपण हसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सगळ्या प्रेक्षकांची एक अपेक्षा असते आपल्याकडून की चांगलं करा. कारण प्रेक्षक म्हणजे आपले पालक असतात, आईवडीलच असतात जवळजवळ. हक्काने सांगतात ते आपल्याला की हे बरं नव्हतं किंवा हे चांगलं आहे. तर त्यांची अपेक्षा आहे आपल्याकडून की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्यामुळे ते प्रेशर आहे, हसवण्याचं प्रेशर असायलाच पाहिजे. कारण जेवढं प्रेशर तेवढं मला वाटतं काम चांगलं होतं आपलं, आणि ते चांगलं कामच प्रेक्षकांना आवडतं. त्यामुळे प्रेशर नक्की आहे, पण तेच आहे की परमेश्वरानं दिलेलं जे काही थोडंफार ज्ञान आहे इथून, ते जोपर्यंत चांगलं येत राहील तोपर्यंत ते होत राहील. तर तुम्ही काय सांगू शकाल आपल्या शोविषयी? तुमच्या काय आशा अपेक्षा राहील संपूर्ण टीमकडून? संपूर्ण टीमकडून तर अपेक्षा तर असंच आहे की हा शो वर्षानुवर्ष चालावा, चांगली TRP आहे. पण जसं डॉक्टर बोलतात आहे की धडपड, पण आम्हा लोकांना बॅकहँडचं कोणा धडपड नाही, आमच्याबरोबर नक्कीच. आणि संपूर्ण महाराष्ट्रालाही हा आधार आहेच की तुम्ही आहात, म्हणजे हसताय ना हसायलाच पाहिजे. ह्या गोष्टीचा काही म्हणजे तिथे प्रश्नच उद्भवत नाही की जेव्हा निलेश साबळे आहेत म्हणजे हसायचं तर आहेच, आणि आपोआप हसू येतं. आणि आम्ही अक्षरशः बघत होतो ना की ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना गाईड करता, आता एवढे मोठे कलाकार आहेत आणि ते सगळे एकत्र येतात एका प्लॅटफॉर्मवरती, एका स्टेजवर, त्यांना कसं हँडल करतात? नाही, मला असं वाटतं की हँडल करावं लागत नाही, कारण खूप मोठ्या व्यक्ती असतात त्या, त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो. जसं की आत्ताच महेश मांजरेकर येऊन गेले, सरांचा सिनेमा न्यू फर्निचरसाठी आले होते, सचिन खेडेकर सर आले, मोठमोठ्या व्यक्ती याही आधी चला हवा उद्या कार्यक्रमात येऊन गेल्या. पण त्यांचं प्रेम आहे या कार्यक्रमावरती आणि ते खूप मनापासून गात होतं. कार्यक्रम संपल्यावर सुद्धा बाहेर भेटतो तेव्हा सुद्धा काय आवडलं, काय अजून बदल करायला पाहिजे हे हक्काने सांगतात सुद्धा ते. त्यामुळे त्या सगळ्यांचा आधार वाटतो मला, प्रेशर येण्यापेक्षा त्यांचा आधार जास्त वाटतो की ते जेव्हा आमच्या सेटवरती येतात तेव्हा आज आम्हाला काहीतरी मजा येणार आहे. जसं की आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपण त्यांच्यासाठी छान पदार्थ बनवतो, तसे आम्ही स्पीक्स बनवतो मग त्यांच्यासाठी की त्यांचा पाहुणचार करता आला पाहिजे. त्यामुळे तो आधार आणि तो आशीर्वाद पुढे जाण्यासाठी टाकून खूप सुंदर असा सेट बनवलेला आहे. आणि खरं सांगायचं ना, माझा जो फेवरेट आहे तो तर मी डिसाईड केला आहे, ठीक आहे. तुम्हाला या संपूर्ण सेटमधला सगळ्यात तुमचा फेवरेट पार्ट कुठला? माझा सगळ्यात फेवरेट पार्ट मी तुम्हाला खरं सांगू तर तो आहे ॲक्च्युली इथून दिसेल तुम्हाला समोर जे बसतात, आता तिकडे पण एक मुलाखत चालू आहे. अच्छा. तिथं बसतात आमचे भरत जाधव सर आणि आता फुबल मॅडम. तर आपण मी लहान, किती लहान असावा त्याचं जन्माला आलं होतं की नाही मला माहिती, तेव्हापासून आत्ताही काम करतायत. आणि मला आई सांगते की असं कडेवर घेऊन अलका कुबल यांचं सिनेमा बघायला जायचे सगळे. हो, तर त्या गर्दीत ते तिकीट मिळेल नाही मिळेल या गर्दीत त्यांचे सिनेमे आई मिळेल. आणि आज त्या आमच्या पंचवर्षापासून आम्हाला दाद देतात.
भरत जाधव सर महाराष्ट्राचे Superstar, सुपरस्टार हो. ज्यांचे आम्ही प्रचंड फॅन. हां. त्यांची एक सही मिळावी, फोटो मिळावा ही इच्छा त्या काळात होती. माझ्याकडे आहेत तशा. त्यांना बघून आज निश्चशिक जे कलाकार आहे ते महाराष्ट्राला मिळाले. तर त्या दोन व्यक्ती आशीर्वाद द्यायला समोर बसलेल्या आहेत. त्यामुळे तो जो पार्ट आहे, तो जो भाग आहे, तो मला खूप आवडतो की ते आशीर्वाद मला आयुष्यभर घ्यायचे. अलका मॅम तर अशा आहेत ना सर की त्यांचा जर कुठला सीन चालू असेल टी व्हीवर आणि समोरचा बसलेला माणूस रडला नाही असं होऊच नाही शकत. आणि घरामध्ये जर कोणी चुकून चॅनल चेंज केला तर त्या घरात महाभारत होणं म्हणजे ते बोलतात ना, थांबूच नाही शकत खरं आहे, खरं आहे, महाभारत. खरं आहे. प्लीज ते प्लीज आहेत प्लीज. विनोद जाधव जे बघता तुम्ही त्यांना अनेक भूमिका ते करतात आपल्या कार्यक्रमात, पण ते महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे लेखक आहेत. हां. विनोद आमच्याबरोबर लिहितात, प्रवीण तिथे लिहितात, अक्षय जोशी नावाचा एक नवीन आम्हाला आता रायटर मिळाला पुण्याचा आहे. अशी एक छान टीम आहे आमची. त्यामुळे विनोद महत्त्वाची गोष्ट विनोद लिहितो. अच्छा. एवढे कलाकार आहेत आपल्याकडे आणि प्रत्येकातून तो एक बोलतात ना की कसं तुम्ही ती स्क्रिप्ट लिहिता की हा एक पॉईंट असं याच्याकडनं आपण पकडून याच्यातली तो कलाकार ती वेगळी भूमिका याच्याकडनं काढू शकतो असं कसं सुचतं तुम्हाला? बेसिक कसं हे सगळं निलेश करून कधी कलाकाराला संगीतचा मास त्यांना चांगला वाटला आणि त्याच्यामुळे ते माझ्यापर्यंत चांगलं पोहोचलं. सो मी त्याच थॉट प्रोसेसने विचार करतो. हां. जशी सुपर्णा या शोमध्ये आहे, सुपर्णाची आणि निलेशची फार या शोमध्ये हां. तिथून मग त्याने सुपर्णा कशी काय काय करू शकते त्याला माहिती आहे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय काय आहेत की हे कोणी मिमिक्री करू शकते किंवा हे चांगलं करू शकते. मग मीही तसाच विचार करायला लागतो कलाकारांच्या आणि मग माझ्या थ्रूपर्यंत ते आपसूक येऊन जातं. सगळं मग निलेशने सांगितल्यामुळेच त्या गोष्टी होत आहेत आणि मग आता मग ते जरा सोपं झालं आहे लिखाण करणं त्यामुळे. हां. मला खूप खूप छान वाटलं तुमच्या जोड्यांना भेटून Thank you. आणि तुमच्याकडनं जाणून घेऊन की कशा पद्धतीने तुम्ही काम करताय. खरंच खरंच खूप सुंदर वाटलं. थँक्यू सो मच फॉर हॅविंग. Thank you. थँक्यू.